इथे बसलेल्या माझ्या प्रत्येक टीचरला आणि माझ्या मैत्रिणी सगळ्यांना महिला दिवसांच्या हार्दिक शुभेच्छा. हा महिला दिवस म्हणजे आपल्यासाठी खूप एक स्पेशल डे मानतात, कारण की एक दिवसाची नाही क्रांती आणि आपल्याला वर्षभरांचा महिला दिवस साजरा केला पाहिजे. आपण एक दिवशी खुश होतो की महिला दिवस आहे, आज आपला दिवस आहे, सगळे आपल्याला विश करतात, आपला रोजचा दिवस असतो बरं का. अशीच मी एक कहाणी घेऊन आली एका स्त्रीची. मी ती सांगण्याआधी आपल्याबद्दल बोलू. आपण महिला म्हणजे एका दृष्टीचं कोण असतो, आपल्या एका महिलेचं नातं हर प्रत्येकाशी वेगळे वेगळे असतं. आपण कुणाची आई असतो तर कुणाची बहीण असतो, कुणाची मावशी असतो, असे प्रत्येक नाते आपल्यासोबत जुळलेले असतात. चला, इस दुनिया की शान है नारी, इस दुनिया की शान है नारी, शक्ति का अवतार है नारी, ये घर के आंगन की मुस्कान है नारी, ईश्वर के समान है नारी, ईश्वर के समान है नारी. मी आज एका स्त्रीची कहाणी घेऊन आले. तर नमस्कार, मी चिंधीस अभिमान साठी. मी एका खेडेगावात वाढले, लहानाची मोठी झाली. ज्या गावात मुलीचं शिक्षण म्हणजे तथापि होतं पण तितकं नव्हतं. मुली शाणी झाली की तिला लग्न करून विदा करणं हेच त्या गावाचं सांगतं. अशाची असलेली चिंधी ती बाबांचं स्वप्न होतं की मुलीला शिकवावं, पण म्हणतात ना महिलाच महिलाची दुश्मन असते, तसंच त्याही घरी कळलं. बाबांनी आईला सांगितलं, अगं शिकू दे की ग लेकराला, कुठे मोठी होऊन साहेब होईल. पण आईने प्रचंड नकार दिला. ती मुलगी म्हशी राखायला जायची, म्हशी पाण्यात गेल्या की ती शाळेला जायची. शाळेत उशीर आली म्हणून शिक्षणाने मारलं आणि म्हशी पाण्यात उठून शेतात गेल्या म्हणून शेतकऱ्याने मारलं. अशी तिची कहाणी. वयाच्या 12व्या वर्षी तिचं लग्न झालं. नवरा वयाने मोठा होता. चिंधी नांदायला लागली. सासरवास होता, जावा भावा होत्या, तरी चिंधीने सगळं सहन करत आपला संसार पुढे नेला. चिंधीने लढा लढला. गावात एक कायदा होता की तिथे म्हशी होत्या तर त्या शेणांनी ते गौऱ्या बनवायच्या आणि त्या विकायच्या. इंग्रज तिथे यायचे आणि त्या गौऱ्या विकत असताना त्या मुफ्त गौऱ्या द्यायच्या तिथल्या स्त्रिया. पण त्या चिंधीने ते बघितलं आणि तिला ते सहन झालं म्हणून तिने ते लढा लढला आणि तिने व्यापारी होता त्याशी ती भांडली. प्रत्येक गावातल्या स्त्रीला घेऊन ती लढा लढत होती. तिथे एक अधिकारी आला. त्यांनी विचारलं, काय ग बाई, काय झालं तुला? चिंधीने सांगितलं की आम्ही एवढ्या गौऱ्या करतो, त्याचा मोबदला आम्हाला मिळतच नाहीये. मग त्यावेळेस अधिकाऱ्यांनी तिला मंजुरी दिली की तुला याचा मोबदला मिळेल. पण कसं असतं माहितीये का, माणूस जातीला एका बाईवर छिंतणा उडवणं म्हणजे ते खूप सोपं असतं. तिच्या चारित्र्यावर अंमली करणं. ठीक आहे, तर ती होती, तिच्या पोटात एक बाळ होतं. पण तिच्या नवऱ्याला ते सहन झालं नाही आणि त्या व्यापाऱ्याने तिच्या नवऱ्याला सांगितलं, अरे बोल बायकोला, थेट गावात हेटतीये. मग तिच्या नवऱ्याने बोलला, मी बोललो असतो पण तिच्या पोटात एक बाळ आहे. मग त्या गावातल्या व्यापाऱ्याने सांगितलं, तिथं बाळ म्हणतोस ना, ते माझंच बाळ आहे. मग हा नवऱ्याने ती गोष्ट ऐकली आणि घरी जाऊन चिंधीला बदाड वाटलं. आणि घरचे काय करते, जेव्हा सासू सुनांनी मारलं, अरे त्या चिंधीला खेचत घेऊन गोठ्यात आणून टाकलं. कारण आम्ही मारलं, त्यांना वाटलं लाथा बुक्के हाणला, त्यांना वाटलं जीव गेला, पण नव्हता गेला. चिंधी गोठ्यात येऊन पडली, घसा ओढलं, पाठीला पूर्ण रक्तानं बेधाम झाली होती. त्यावेळेस त्यांनी एक निर्णय घेतला की गोठ्यातलं पूर्ण गायी सोडून द्यायचं आणि गायीच्या पायाने चिंधी मेली असं गावात उठवायचं. पण चिंधी जिवंत होती. त्या गोठ्यातल्या प्रत्येक गायी सोडल्या, पण त्याच्यातली एक गाय मात्र चांगली होती बरं का. तिने गाय अशी चांगलीच असते, पण तिने गायीला सांभाळ केला. त्या गायीने तिचा परतफेड केला. ऐका, की ती प्रेग्नंट होती, तिचं बाळ 9 महिना तिचा चालू होता. त्या गायमध्ये एक गाय तिच्या पोटावर उभी राहिली. तिच्या पोटाच्या खाली चिंधीला घेतलं आणि ती अंबरडवळत होती. कारण तिला सांगायचं का गं, तुझ्या जवळ गायी येत आहे. तिने एकही गायीला तिच्या जवळ येऊ दिलं नाही आणि ती 9 महिन्याची चिंधी तिने एका बाळाला जन्म दिला आणि तिने त्या बाळाला घेऊन ती गायीच्या बाजूला सरकली. तिथे एक दार दगड घेऊन तिने आपली नाळ कापली. 16व्या दगडाच्या ठेचेत तिने तिची नाळ काढली आणि ती मनात म्हणत होती, काय गे किती निर्भाषी आहेस, आपल्या बाळाच्या नाळाला स्वतःच काढते. आता अशी कशी का आई तू? तिने त्या गाईला गळ्याला धरलं आणि ती ढसा रडली. माझं जोपर्यंत रक्त आहे तोपर्यंत मी तुझे पांग सोडणार, फेडण्याचं कार्य करणार नाही. त्यावेळेस ती चिंधी
लाईफ मध्ये काहीतरी चालू होतं, चिंदीच्याही लाईफ मध्ये त्या गोष्टी होत्या, पण तिने मरायचा निर्णय आपला थांबवला. ती गावाच्या बाहेर आली, एका स्मशानात गेली. आपलं 9 दिवसाचं बाळ घेऊन ती चिंदी आणि तिथून एक स्मशानातून एक प्रेत चालू होता आणि त्यांनी एक पंजरभर पीठ आणि ₹100 ठेवले होते. त्या चिंदीने ते पीठ घेतलं. तिथे एक मडका फोडलेला होता, त्या मडक्याच्या फोडलेल्या ह्याच्यात पाणी होतं. तिने ते पाणी घेऊन त्याची एक हातभर रोटी बनवली आणि त्या प्रेताच्या जाळ्यावर तिने शेकून खाल्ली. आणि त्या चिंदीने ओल्या काळात पडलेली कटा रोटा करून खाल्ल्या आणि ती तिथून निघाली. पण ती असं म्हणते की स्मशान, सुरक्षित स्मशान आपल्या बाप का माल, अशी म्हणत ती निघाली. अरे ती रेल्वे स्टेशनवर भीक मागायची, पण तिने तिथल्या भिकाऱ्यांनाही सोबत घेतलं. तिने ती जी भीक मागली ती गाणं म्हणायची आणि ती भीक मागायची. तर तिने जी भीक आली ती आपल्या भिकाऱ्यांसोबत वाटली का, कारण की तिला असं वाटलं मी जर दुसऱ्या गावाला गेले ती प्रत्येक दिवशी एक गाव बदलायची, कारण तिला असं वाटायचं की तिथले लोक माझ्यावर नजरा टाकतील. आणि तिने प्रत्येक गाव बदलत गेलं. आणि एक दिवस ती ज्या दिवशी ती स्टेशनवरती आली तिथल्या भिकाऱ्यांना तिने आपल्या जवळ जी भीक मागली ती वाटून खायला चालू केली. कारण मला इथले भिकारी संरक्षण करतील, मी झोपले तर माझ्या आजूबाजूने असतील. पण तरीही तिला तिचं मन भरलं नाही, कारण हातात तिचं चिमुरड बाळ होतं. तिने ते बाळ घेऊन ती रात्री स्मशानात जायची, कारण की स्मशानात कोणी येत नाही. तर ती एका दिवशी ज्या दिवशी ती रोटी बनवून खायची त्या दिवशी एका दिवशी तिला कावळ्याने टोचा मारला. तिला टोचा मारला, ती ओरडत होती वाचवा वाचवा. पण गावातला असं वाटलं की स्मशानात कोण जाणार आहे, अरे स्मशानात तर दूरती नाही. तर गावात तसा उंबरठा उठला आणि गावातल्या एका माणसाने सगळ्या गावात सांगितलं की आपल्या बाळांना, आपल्या लेकरांना बाहेर जाऊ देऊ नका, घराच्या कडा लावा. आणि प्रत्येक गावातल्या लोकांनी तेच केलं. आणि ती तिथून ओरडत होती, पण ती गावाच्या बाहेर निघाली आणि आपल्या भिकाऱ्यांना, आणि तिने आपलं बाळ घेतलं. तिच्यासोबत एक मुलगा आला. त्या मुलाला कोणी नव्हतं, तो छोटा बाळ होता. तर त्याने तिला सांभाळलं. पण कदाचित तिची आई म्हणून तिच्या बाळाची आई होती, कदाचित तिला असं वाटलं की मी जी भीक मागतेय कधी कोपऱ्यात नेऊन मी माझ्या बाळाला चारतेय, मी दुसऱ्याच्या लेकराला देत नाही. म्हणून तिने आपलं बाळ इथल्या दगडूशेठ हलवाईला आपलं बाळ त्यांना दिलं. आणि तिथून चालू झाली या सिंधूची कहाणी. सिंधू म्हणजे कोण? चिंदीचं चिरकुट फाडून कृष्णाच्या करंगळीला बांधलं. चिंदीचं चिरकुट फाडून कृष्णाच्या करंगळीला बांधलं, कारण द्रौपदी सारखा शालू माझ्याकडे नव्हता. चिंदीची सिंधू झाली. जिथून 2 देश डिवाइड झाले ती सिंधू त्यांना आवडायची, म्हणून चिंदी संपून टाकली, सिंधू जगायला शिकली. अरे सिंधू कोण म्हणजे कोण? मी आतापर्यंत जी कहाणी सांगितली ती होती सिंधुताई सफराची. आणि ती अनाथाची माया, हजारो लेकरांची आई बनली. अरे 1,500 नातू आहे, 150 सुना आल्या, अरे तिला जावाई आले, अशी ती माय. पुण्यात तिचं अवलंब आहे. तर ती प्रत्येक मुलांना घेऊन एक मुलगा तर तिला असा सापडला. आई होती, ती भीक मागाय बसली होती आणि तिच्याकडे 4 महिन्याचं बाळ होतं. तिने ते उचललं. आज ती सांभाळ करते, आज ती त्या बाळाला जपते. आज ते बाळ इतकं मोठं झालंय की त्याचं लग्न झालं, त्याला लेकरं आले, म्हणजे तिला नातू पंतू आले. आणि तिचा जोपर्यंत जाईल तिथे ती बोलायची सुरत राशन, अशी ती सिंधू जिथे भाषण करायला जायची. आणि ते लेकरं जे सांभाळले ना ती आज तिच्या सोबत आहेत. आज त्या लेकराला तिनं वाढवलं, त्याचाच मुलगा आज तिला गाडीत फिरवतो. पण दुर्दैव आपलं असं की ती आज या दुनियेत नाहीये. तिची मुलगी ममता आज आपल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या लेकरांना घेऊन सांभाळतीये. आणि असं नाही की तिने आपल्या लेकराला बाजूला ठेवलं, कारण की तिने स्वतःच आपल्या बाळाची नाळ कापली. अशी ती स्वतःला म्हणते मी दुर्दैवी आहे, पण कदाचित तिचं त्या लेकरावर प्रेम होतं. तिने आपल्या बाळाला बाजूला केलं. ती अशी म्हणते आपण कितीदा खचतो रे, आपण हर एक टाइमला म्हणतो अरे आता माझ्या जिंदगीत काहीच नाही राहिलं. खरं तर आपल्या जिंदगीत खूप होतं. तिने प्रत्येक धडे शिकले. ती असं म्हणते फुलांच्या पाय घडवून चालताना काटे पोचले तर सहन करायला शिकारे. फुलांच्या पाय घडवून चालताना काटे पोचले तर सहन करायला शिकारे. कारण की काट्यांना फक्त पोचणं माहित असतं, वेदना कळत नसतात. काट्यांना फक्त पोचणं माहित असतं, वेदना कळत नसतात. म्हणून तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा की काटे म्हणले पाहिजे आई हे वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो. अशी ती सिंधू
पण आता आपल्याला सोडून कसं जमेल. ज्यावेळेस त्याने सोडलं त्यावेळेस माझ्या लुगड्याला गाठी होत्या, आज त्याच्या धोत्राला गाठी आहे. म्हणून त्या सिंधूने एखादी स्त्री असती तर ती म्हणजे असे अरे ह्या गाभऱ्या मला सोडलं, आता मी ह्याला धरते. पण तिने ते विचार केला नाही. तिने ते नवरा सोबत घेतला. सगळ्यात मोठं लेकरू तिच्या आश्रमात असेल तर तिचा नवरा आहे, आणि सगळ्यात लहान लेकरू असेल म्हणजे तिनं 4 दिवसाचं लेकरू सांभाळलं. अशी ती सिंधू. आणि परदेशात जाऊन तिने भाषण केले. कारण मी अवघड बोलतेय, कारण की मी त्यांना माई म्हणते. आपण सगळेच माई म्हणतो. मी त्यांना माझी खूप आयडॉल समजते, आणि मला असं वाटतं मी त्यांना आवडवण्यापेक्षा अर्धवट बोललेलं. कधी कुणाला वाईट वाटतं हे सांगता येत नाही. अशी ती सिंधू जगायला शिकली, परदेशी गेली. परदेशी एकच नारा होता, जय महाराष्ट्र नारी बेस्ट असा नारा, कारण की नव्वाडीत राहायची. तर मी तिचं इथंच संपवते. आणि ती एक ओवी म्हणायची, खूप छान होती. हमसे ना तू खाने की न पीने की बात कर, हमसे ना तू खाने की न पीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. जिस मातृभूमि के तू गोद में पला, जिस मातृभूमि के तू गोद में पला, जिसके पवित्र धूल के घटनों के बल चला, उसके फटे आंचल को तू सीने की बात कर, उसके फटे आंचल को तू सीने की बात कर, मर्दों की तरह इस दुनिया में जीने की बात कर. हमसे न तू खाने की न पीने की बात कर, हमसे न तू खाने की न पीने की बात कर, मर्दों की तरह इस दुनिया में जीने की बात कर. माझं इथं फुल स्टॉप येते. जय हिंद, जय